गोंडी भाषेमध्ये शिक्षण देणाऱ्या राज्यातील एकमेव शाळेची सध्या अस्तित्वासाठी लढाई सुरू आहे। ग्रामसभेकडून चालवण्यात येत असलेली ही शाळा जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागानं अनधिकृत ठरवलेली आहे। तशी नोटीसही बजावल्यानं ग्रामसभेनं न्यायालयामध्ये आता धाव घेतलेली आहे। पाहूयात काय आहे हे सगळं प्रकरण। राज्यातील एकमेव गोंडी शाळेची अस्तित्वाची लढाई। 70 विद्यार्थ्यांचं भविष्य टांगणीला। गोंडी भाषेमध्ये शिक्षण घेणं शासनाकडून अमान्य। घन 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 अंगन छन छन। ही आहे गडचिरोलीमधल्या धानोरा तालुक्यातल्या मोहगावची गोंडी शाळा। राज्यामधली गोंडी भाषेमध्ये शिक्षण देणारी ही एकमेव शाळा आहे। मात्र ती शाळा अनधिकृत ठरवत आता शासनानं या शाळेला नोटीस धाडली आहे आणि त्यामुळे इथे सध्या शिकत असलेल्या 70 विद्यार्थ्यांचं भविष्य टांगणीला लागलंय। ग्रामसभे माध्यमातून आम्ही ही शाळा सुरू केलेली आहे। मी माझ्या व्यक्ती किंवा आमच्या ग्रुपच्या माध्यमातून आम्ही केलेले नाही। ही ग्रामसभेच्या सहमतीने आम्ही ही शाळा सुरू केलेली आहे। याचे मागचे उद्देश ही आहे की आपल्या भाषा जे होती गोंडी भाषा हे दिवसेंदिवस लुप्त होत जात होते। त्याच्यामुळे आम्हाला ही शाळा आपल्या भाषेत टिकलं पाहिजे। आपला संस्कृती रूढी प्रथा रीतिरिवाज नाच गाणे ही जतन व्हायला पाहिजे आणि टिकलं पाहिजे। यासाठी आम्ही ही शाळा सुरू करण्याचा उद्देश आहे। या शाळेमध्ये सध्या केवळ गोंडी ही बोलीभाषाच नाही तर त्यासोबतच मराठी आणि इंग्रजी या भाषांचं सुद्धा उत्तम शिक्षण दिलं जात आहे। छत्तीसगडमध्ये असणाऱ्या गोंडी शाळेमधली पुस्तकं इथे मागवली गेली आणि गावामधीलच 3 सुशिक्षित युवकांची शिक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे। गोंडी विषयामध्ये आता इकडे मागे छत्तीसगडमध्ये प्रशिक्षण घेतलं आम्ही गोंडी शाळेच्या याच्यामध्ये। तिकडे गोंडी शाळे आहेत, तिथून आम्ही दोन महिन्याचा अभ्यासक्रम घेऊन इकडे शिकवायसाठी आलो। या पुस्तकात तुम्ही छत्तीसगडवरून आधी आणले, आता गडचिरोलीमध्ये उपलब्ध होतात काय? आता इकडे गडचिरोलीला पण उपलब्ध राहतात। गोंडी ही दक्षिण मध्य द्रविड भाषा आहे। मध्य प्रदेश, गुजरात, तेलंगणा, महाराष्ट्र, छत्तीसगड, आंध्र प्रदेश या राज्यांमध्ये सुद्धा ही बोली भाषा बोलली जाते। सुमारे 30 लाख लोक गोंडी भाषा बोलतात। 2019 पासून गोंडी शाळा राज्यामध्ये सुरू झाली आहे। 1ली ते 5वी अशा 5 इयत्तांची ही शाळा आहे। गोंडी, मराठी आणि इंग्रजीचं सुद्धा इथे शिक्षण दिलं जातं। मोहगाव ग्रामसभेमध्ये ठराव करून गेल्या 6 वर्षांपासून ही शाळा सुरू आहे। मोहगावची गोंडी शाळा ही अनधिकृतपणे चालू झालेली आहे। त्यांनी प्रचलित शासनाच्या नियमानुसार कुठलाही प्रस्ताव जिल्हा शिक्षण विभागाकडे सबमिट केलेला नाही। त्यामुळे शाळेला कुठलीही परमिशन नाही। त्यामुळे त्या शाळेला अनधिकृत असल्याबाबत नोटीस बजावण्यात आलेली आहे। त्यानंतरही त्यांनी प्रस्ताव सबमिट केलेला नाही, परंतु सदरील शाळा ही कोर्टात गेलेली आहे आणि त्यांना मान्यता मिळावी म्हणून त्यांचं कोर्ट मॅटर केलेलं आहे, परंतु त्यावर सद्यस्थितीत कुठलाही निर्णय झालेला नसल्याने प्रकरण पेंडिंग आहे। शासनाची नियमावली आणि गोंडी भाषेमध्ये शिक्षण देणारी ही शाळा यांच्यामध्ये सध्या संघर्ष वाढलाय। या मुलांना वयानुसार इतर शाळांमध्ये दाखल होणं शक्य असल्याचं शिक्षण विभागाचं म्हणणं आहे। मुलं आपल्या मातृभाषेमधून सर्वंकष शिकू शकतात असं अनेक शिक्षण तज्ज्ञांचं मत आहे आणि त्यामुळेच मराठी सोबतच जर गोंडी भाषेमधून इथे धडे दिले जात असतील तर ही शाळा कशी जगवता येईल यासाठी शासनानं आणि शाळा प्रशासनानं एकत्र प्रयत्न केले तर इथली मुलं निश्चितच गोंडी भाषा केवळ राज्यात नाही तर जगाच्या नकाशावरती पोहोचवू शकतील आणि आपली भाषा सुद्धा आपल्या शाळेप्रमाणे जिवंत ठेवू शकतील। मंगेश भांडेकर, एबीपी माझा, गडचिरोली। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।